विषय व्यवसाय प्रशासन स्पेशल पेपर 2 मानवी संसाधन विकास आणि विपणन. मागील लेक्चरमध्ये आपण विपणन म्हणजे काय, विपणनाचा अर्थ, व्याख्या, विपणनाची उद्दिष्टे तसेच बाजारपेठांचे वर्गीकरण आपण सखोलपणे अभ्यासलेले आहे. आज आपण बाजारपेठांचे विविध प्रकार त्याचप्रमाणे विपणनाची जी विविध कार्य आहेत त्यांचा सखोलपणे अभ्यास करणार आहोत. खरेदी व उपभोग यांच्या आधारावरील बाजारपेठेचे जे 2 प्रकार आहेत त्यात पहिला आहे ग्राहक बाजारपेठ आणि औद्योगिक बाजारपेठ. ग्राहक बाजारपेठेत आपण सांगू शकतो की लोकसंख्येच्या आकारमानावर ग्राहक बाजारपेठेचे स्वरूप अवलंबून असते. भारतातील ग्राहक बाजारपेठ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे. ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या वस्तू व सेवांची खरेदी अशा बाजारपेठेत केली जात असते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती तिच्या व्यक्तिगत उपभोगासाठी कपडे खरेदी करत असेल तर कुटुंबाद्वारे घरगुती गरजांची पूर्तता करण्यासाठी जर तिने एखादे मशीन खरेदी केले असेल तर ते ग्राहक बाजारपेठेत अंतर्भूत केले जाते. या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंचे टिकाऊ आणि बिगर टिकाऊ अशा 2 प्रकारात वर्गीकरण केले जात असे. दुसरा प्रकार आहे औद्योगिक बाजारपेठ. औद्योगिक बाजारपेठेला संघटनात्मक बाजारपेठ असेही म्हटले जाते. वाणिज्य क्षेत्राच्या संदर्भात याचा व्यवसाय ते व्यवसाय बाजारपेठ असा देखील उल्लेख केला जातो. उत्पादन संघटना, सेवा उपक्रम, शासकीय विभाग व व्यवसाय समूह यांच्या सहभागातून अशी बाजारपेठ आकारास येत असते. औद्योगिक बाजारपेठेत यंत्रे, मशीनचे पार्ट, कच्चा माल यासारख्या वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. या बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर हा दुसऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करण्यासाठी केला जात असतो. पुढील प्रकार आहे व्यापारात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आधारावरील प्रकार. व्यापारात कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी विक्री केल्या जातात त्या आधारे बाजारपेठेचे वर्गीकरण केलेले आहेत. त्यात पहिलं आहे मूलभूत बाजारपेठ, दुसरे मध्यस्थ वस्तू बाजारपेठ व तिसरे ग्राहक वस्तू बाजारपेठ. सर्वप्रथम आपण बघूया मूलभूत वस्तू बाजारपेठ. मूलभूत वस्तू ज्यामध्ये स्टील, सिमेंट, रसायने यासारख्या वस्तू देशातील औद्योगिक व पायाभूत विकासासाठी मूलभूत मानल्या जातात. या वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक हे मूलभूत उद्योग या वर्गवारीत गणले जातात. मूलभूत वस्तू बाजारपेठेचा विकास हा ग्राहकोपयोगी वस्तू बाजारपेठेच्या विकासावर अवलंबून असतो. ग्राहक बाजारपेठेतील वस्तूंना असणाऱ्या मागणीवर मूलभूत वस्तू बाजारपेठेतील वस्तूंची मागणी आधारित असते. त्यामुळे मूलभूत वस्तूंची मागणी ही साधित मागणी असते. पुढील प्रकार आहे मध्यस्थ वस्तू बाजारपेठ. यामध्ये यंत्राचे भाग, विविध प्रकारची साधने यांचा अंतर्भाव असणाऱ्या बाजारपेठेस मध्यस्थ वस्तू बाजारपेठ असेही म्हटले जाते. कारण या वस्तू दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी वापरल्या जातात किंवा आवश्यक असतात. उदाहरणार्थ टीव्हीची निर्मिती करणारा उद्योजक त्याचे सर्व पार्ट्स तयार करत नाही तर ते पार्ट्स तो इतर उद्योजकांकडून घेत असतो व टीव्हीची निर्मिती करत असतो. याचं अजून एक उदाहरण आहे की मोबाईल तयार करणारी कंपनी ही मोबाईलला लागणारे आवश्यक जे इतर पार्ट आहे, जसं मोबाईलची स्क्रीन असेल, मोबाईलचा कॅमेरा असेल, स्पीकर असेल, माईक असेल, यातील विविध उपकरणांची निर्मिती तो उद्योजक करत नसून तो इतर उद्योजकांकडून या सर्व उपकरणांना घेऊन त्यांचे एकत्रितकरण करून त्या मोबाईलची निर्मिती हा करत असतो. पुढील प्रकार आहे ग्राहक वस्तू बाजारपेठ. ग्राहक वस्तू बाजारपेठेची विभागणी टिकाऊ वस्तूंची बाजारपेठ व बिगर टिकाऊ वस्तूंची बाजारपेठ या 2 प्रकारात केली जाते. अशा बाजारपेठा त्यात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या नावाने ओळखल्या जातात. उदाहरणार्थ मिरचीची बाजारपेठ, फळ बाजारपेठ, भाजीपाला बाजारपेठ इत्यादी. पुढील प्रकार आहे विक्रीच्या आकारमानावर आधारित प्रकार. बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आकारमानानुसार
किंवा प्रतवारीनुसार बाजारपेठेची घाऊक बाजारपेठ आणि किरकोळ बाजार अशा 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. वस्तूंची संख्या किती आहे याचा विचार करून बाजारपेठांचे हे प्रकार पाडले जातात. घाऊक बाजारपेठेत एखाद्या वस्तूची विशिष्ट संख्येनेच विक्री केली जाते, तर किरकोळ बाजारपेठेत अशा वस्तू 1 किंवा 2 अशा संख्येने देखील विकल्या जातात. घाऊक बाजारपेठेत एक वस्तू विकली जात नाही, तर खूप मोठ्या संख्येने त्या वस्तूची विक्री करावी लागते. म्हणजेच बाजारपेठेत एखादी वस्तू किती मोठ्या प्रमाणात खरेदी किंवा विक्री केली जाते त्यानुसार बाजारपेठेचे घाऊक बाजारपेठ व किरकोळ बाजारपेठ असे 2 प्रकार पडतात. आता आपण विपणनाची कार्य बघणार आहोत. यामध्ये उत्पादन आणि उपभोग यामध्ये करण्यात येणाऱ्या क्रियांना विपणन कार्य असे म्हटले जाते. विपणनाची कार्य निर्धारित करण्याचा प्रयत्न विविध तज्ञांनी केलेला आहे. ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवा पोहोचविणे एवढेच मर्यादित कार्य विपणनाचे नाही, तर विपणनाद्वारे व्यापक स्वरूपाची कार्य पार पाडली जात असतात. त्यात पहिले आहे मूलभूत कार्य. विपणनाद्वारे अशी काही कार्य पार पाडली जातात की जी मूलभूत स्वरूपाची असतात. त्यात पुढील कार्यांचा समावेश होतो. सर्वप्रथम विक्री. विक्री हे विपणनाचे मध्यवर्ती कार्य आहे. नफा प्राप्त करणे या अंतिम हेतूच्या साध्यतेसाठी विक्री हे कार्य महत्त्वाचे ठरले जाते. विक्री कार्य हे प्रामुख्याने वैयक्तिक विक्री, जाहिरात, प्रसिद्धी, विक्री वृद्धी याद्वारे पार पाडले जाते. यामुळे विक्री हे विपणनाचे एक मूलभूत स्वरूपाचे कार्य आहे. दुसरे आहे खरेदी. खरेदी हे विपणनाचे दुसरे महत्त्वपूर्ण कार्य आहे. काय खरेदी करायचे, किती प्रमाणात खरेदी करायचे, कोणाकडून खरेदी करायचे आणि कोणत्या किमतीला खरेदी करायचे यांचा खरेदी कार्यात समावेश होत असतो. खरेदी करणारे घटक हे गुणवत्ता, सेवा व किंमत या घटकांचा विचार करत असतात. ज्या वस्तू ग्राहकांचे समाधान करतील अशाच वस्तूंची खरेदी केली जात असते. पुढील कार्य आहे वाहतूक, ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन असे म्हणतो. वस्तूचे उत्पादन व वस्तूचा उपभोग यामध्ये बरेच मोठे भौगोलिक अंतर असते. उदाहरणार्थ कारखान्यांना लागणारा कच्चा माल दूर अंतरावरून आणावा लागतो. त्यातील पक्का माल सुद्धा कारखान्यांपासून लांब अंतरावर असणाऱ्या ग्राहकांना विकला जातो. हीच परिस्थिती शेतमालाच्या बाबतीतही आपल्याला आढळून येते. वस्तू तयार करण्याबरोबर ती ग्राहकांपर्यंत पोहोचणे हे देखील महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी वाहतुकीच्या विविध साधनांची गरज भासत असते. सध्या मालाची वाहतूक रस्ते, रेल्वे, जल व हवाई मार्गाने होत असते. वाहतूक साधनांमुळे वस्तूमध्ये स्थळ व काळ उपयोगिता निर्माण होत असते. थोडक्यात मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या वाहतुकीस विपणनात महत्त्वाचे स्थान आहे. पुढील कार्य आहे संस्करण, ज्याला आपण प्रोसेसिंग असे म्हणतो. वस्तू विक्री योग्य बनवण्यासाठी तिच्यावर अनेक प्रकारे संस्कार करावे लागतात. शेती उत्पादनापैकी बहुतेक मालावर संस्कार केल्याशिवाय त्याची विक्री होऊ शकत नाही. औद्योगिक माल तयार झाल्यानंतर त्याची व्यवस्थित बांधणी करावी लागते, कारण त्याशिवाय वस्तू ग्राहकांपर्यंत सुरक्षित पोहोचविता येत नाही. बांधणीवर योग्य प्रकारे चिन्हांकन करण्याची जबाबदारी सुद्धा उत्पादकावर असते. त्याशिवाय वस्तूचा खप वाढावा म्हणून तिची जाहिरात, प्रसिद्धीही करावी लागत असते. अशा प्रकारे प्रत्येक वस्तू विक्रीस योग्य बनवण्यासाठी तिच्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे संस्करण हा विपणनाचा एक महत्त्वाचा भाग समजला जातो. विपणनाच्या मूलभूत कार्यात पुढील कार्य आहे साठवण किंवा संग्रहण, ज्याला आपण स्टोरेज असे म्हणतो. औद्योगिक माल व शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचे व्यवस्थितरित्या संग्रहण करणे आवश्यक असते. वस्तूचा योग्य पद्धतीने साठा केल्यास तिचे गुण व दर्जा टिकवून ठेवता येतात. वस्तूची भविष्यकाळात ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी त्या वस्तू उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे भविष्यकाळात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंना सुरक्षित ठेवण्याच्या क्रियेला साठवण किंवा संग्रहण असे सुद्धा म्हटले जाते. मालाचा साठा केल्यामुळे बाजारपेठेत विशिष्ट वस्तूची मागणी व पुरवठा यामध्ये समन्वय साधून तिच्या किमतीत चढ उतार सुद्धा कमी करता येतात.
पुढील कार्य आहे अर्थपुरवठा, ज्याला आपण फायनान्सिंग असे म्हणतो. विपणन प्रक्रियेच्या प्रत्येक अवस्थेत भांडवलाची गरज असते. विपणन प्रक्रियेत वस्तूचे एकत्रीकरण, समानीकरण व विपणन या प्रमुख अवस्था असून त्या प्रत्येक अवस्थेतील विपणन कार्य भांडवलाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. विपणन प्रक्रियेत लागणारे भांडवल दीर्घकालीन व अल्पकालीन स्वरूपाचे असते. दीर्घकालीन भांडवल भागांची विक्री करून, तर मध्यमकालीन भांडवल परतफेडीच्या कर्ज रोख्यांची अगर परतफेडीच्या अग्रहक्कांच्या भागांची विक्री करून मिळवले जात असते. पुढील कार्य आहे विपणन जोखीम, ज्याला आपण मार्केटिंग रिस्क असेही म्हणतो. विपणन प्रक्रियेत वस्तू किंवा सेवांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरण करावे लागते. माल ग्राहकांपर्यंत सदैव सुरक्षित पोहोचेल अशी हमी देणे कठीण असते, कारण कोणत्याही क्षणी नैसर्गिक कारणे किंवा अपघात किंवा इतर आपत्तीमुळे वस्तूचे नुकसान होऊ शकते. विपणन क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे या क्षेत्रात विभिन्न कार्य करणाऱ्या व्यक्तींना ती जोखीम उचलावी लागत असते. तिलाच विपणन जोखीम असे देखील म्हटले जाते. पुढील कार्य आहे बाजारपेठेची माहिती, ज्याला आपण मार्केटिंग इन्फॉर्मेशन असेही म्हणतो. बाजारपेठेची माहिती मिळवणे या विपणन कार्याला अलीकडे महत्त्व प्राप्त झाल्यामुळे सध्या त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. आधुनिक काळात विपणनाला मोठ्या प्रमाणात अचूक, जलद व मुबलक माहितीची गरज भासते. या माहितीच्या आधारावर विपणन विभागाला अनेक निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना विपणनाच्या प्रक्रियेत अनेक अडचणी सुद्धा येत असतात. या अडचणी विपणन माहिती मिळवून व तिचे विश्लेषण करून सोडविल्या जातात. अचूक व अद्ययावत विपणन माहितीमुळे वस्तूची विक्री कोणत्या किमतीला करावी, कोणत्या बाजारपेठेत करावी, प्रतिस्पर्धी कोण आहेत, त्यांच्या वस्तू कोणत्या दर्जाच्या आहेत इत्यादी माहिती मिळून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येत असतात. विपणनाच्या कार्यामध्ये पुढील कार्य आहे विनिमय कार्य. विपणनाद्वारे अशी काही कार्य पार पाडली जातात की त्यांना विनिमय कार्य असे देखील म्हटले जाते. त्यामध्ये पुढील काही कार्यांचा समावेश होतो. पहिले आहे खरेदी कार्य. उत्पादित वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आल्यानंतर त्याची खरेदी प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे खरेदी हे विपणनाचे महत्त्वाचे कार्य आहे. खरेदीद्वारे वस्तूचा विनिमय घडवून येत असतो. खरेदी प्रक्रियेत काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यात खरेदी नियोजन आणि खरेदी क्रिया यांचा समावेश आहे. खरेदी नियोजन म्हणजे विनिमयाचा कोणताही व्यवहार पूर्ण करण्यासाठी खरेदी ही महत्त्वाची आहे. किंबहुना ग्राहकांशिवाय विक्रेत्याच्या मालाला काहीही महत्त्व नाही. ग्राहकांशिवाय विनिमयाचा कोणताही व्यवहार हा पूर्ण होऊ शकत नाही. विपणनशास्त्रात ग्राहकांचा विचार करताना केवळ वस्तूचा उपभोग घेणाऱ्या ग्राहकांचाच विचार केला जात नाही, तर कारखानदार, मध्यस्थ, घाऊक व किरकोळ व्यापारी यांच्याकडेही लक्ष द्यावे लागते. दुसरा घटक आहे खरेदी क्रिया. घाऊक व्यापाऱ्यांना किरकोळ व्यापाऱ्यांसाठी, तर किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकांसाठी मालाची खरेदी करावी लागते. ग्राहक उपभोगासाठी मालाची खरेदी करतात. अशा पद्धतीने विनिमयाच्या कार्यात एक पक्ष खरेदीदार असला तरी त्यांच्या खरेदीचा उद्देश हा वेगवेगळा असतो. पुढील कार्य आहे एकत्रीकरण कार्य. विपणन प्रक्रियेत एकत्रीकरण ही प्रथम पायरी असून ती अतिशय महत्त्वाची आहे. मालाची खरेदी केल्यानंतर त्याचे एका विशिष्ट ठिकाणी किंवा केंद्रीय ठिकाणी एकत्रीकरण केले जात असते. त्यामुळे खरेदीबरोबरच एकत्रीकरणाचा विचार सुद्धा करावा लागत असतो. माल खरेदी करताना योग्य दर्जाचा, योग्य परिमाणाचा, योग्य वेळी, योग्य विक्रेत्याकडून योग्य किमतीला मिळेल याकडे लक्ष दिले जात असते. पुढील कार्य आहे विक्री कार्य. वस्तूची मालकी विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित करण्यासाठी जी क्रिया केली जाते तिला विक्री असे म्हणतात. विक्री प्रामुख्याने नफा मिळवण्याच्या उद्देशाने करण्यात येत असते. विक्री करण्यासाठी ग्राहकांचे मन वळविण्याच्या विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात असतात. वस्तूच्या विक्रीप्रमाणेच सेवांचेही आदान प्रदान होत असते. विक्री कार्यात काही प्रमुख क्रियांचा समावेश होत असतो, ज्यात पहिली आहे ग्राहक संपर्क.
वस्तूला मागणी निर्माण करणे हे विक्री कार्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे ग्राहकांशी विविध मार्गांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, ग्राहक जाहिरातीच्या माध्यमाने संपर्क करणे, घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांशी संपर्क साधला जात असतो. पुढील कार्य आहे की वस्तू नियोजन व विकास. वस्तूची विक्री करण्यापूर्वी ग्राहकांच्या इच्छा, अपेक्षा, आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्या मागणीनुसार वस्तूचे उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वस्तू नियोजन म्हणजे ग्राहकांच्या अनेक इच्छा सर्वोत्कृष्ट रीतीने भागविण्यासाठी व पर्यायाने वस्तूंची विक्री योग्यता वाढविण्यासाठी वस्तूमध्ये कोणती वैशिष्ट्ये राहतील हे ठरवून निर्मिती वस्तूमध्ये ती वैशिष्ट्ये आणण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रिया आहे. पुढील कार्य आहे बाजारपेठ संशोधन, ज्याला आपण मार्केट रिसर्च असेही म्हणतो. वस्तूची निर्मिती आणि उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री करण्यात येते, तसेच त्या ग्राहकांकडे हस्तांतरित केल्या जातात. वस्तूची विक्री करताना किंवा तिचे हस्तांतरण होत असताना अनेक प्रश्न निर्माण होत असतात. या प्रश्नांसंबंधी माहिती गोळा करणे, आकडेवारी मिळविणे, तिचे विश्लेषण करून निष्कर्ष काढणे इत्यादी सर्व बाबी बाजारपेठ संशोधनात येत असतात. बाजारपेठेचे संशोधन करताना प्रामुख्याने वस्तू विश्लेषण, बाजारपेठ विश्लेषण, वितरण पद्धतीचे विश्लेषण, स्पर्धा विश्लेषण, ग्राहक विश्लेषण यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. विपणनाच्या कार्यामध्ये पुढील कार्य आहे सहाय्यकारी कार्य. विपणनाद्वारे जी सहाय्यकारी स्वरूपाची कार्य पाडली जातात त्यात काही घटकांचा समावेश होतो. त्यात पहिले घटक आहे बाजारपेठ आणि ग्राहक संशोधन. बाजारपेठ आणि ग्राहक संशोधन हे विपणनाद्वारे पार पाडले जाणारे एक प्रमुख कार्य आहे. दुसरे आहे समायोजन. बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या मागण्यांची समायोजन साधण्याचे कार्य देखील विपणनास पार पाडावे लागत असते. पुढे आहे मागण्यांचे पूर्ण समाधान. मागण्यांचे पूर्ण समाधान घडवून आणणे हे कुठल्याही व्यवसायाचे प्रमुख उद्दिष्ट असते. त्यामुळे व्यवस्थापक बाजारपेठेतील आवश्यकतेनुसार आपले पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. पुढे आहे आर्थिक कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणे. आर्थिक कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्याचा देखील प्रयत्न विपणन व्यवस्थेत करावा लागत असतो. उत्पादन, वाहतूक, साठवण, वितरण यात सुधारणा घडवून आणण्यातून आर्थिक कार्यक्षमतेत वाढ घडवून येत असते. अशा प्रकारे आज आपण विपणनाचा परिचय या प्रकरणातील बाजारपेठांचे विविध प्रकार व विपणनाची विविध कार्य आपण सखोलपणे अभ्यासलेली आहे. इथे 5वे प्रकरण हे संपलेले आहे.